साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमननं योगृधानगम्यं. वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपला विषय आहे अमृत पिणारा. अमृत पेल्याला अमृत पिणारा अमर सनातन विश्व हिंदू धर्म आहे. आणि याची जी मुख्य देवता आहे ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद संवृताय दशांगुलम स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार. अशा दृष्टीने हे रहस्यमय गणित आहे. तेव्हा आपण आता याचा विचार करतोय की आपल्या जीवनामध्ये सर्वांना देव धर्म करण्याचा अधिकार आहे का? कनिष्ठाचा बुवा काही ठराविक लोकांनी देव धर्म करावा. तुकारामाचा छळ का झाला? त्या लोकांनी का छळ हा प्रश्न पडतो. तर वेदामध्ये वैखनक ऋषी अग्निदेवता गायत्री छंद षडजा स्वर नावाचं एक रुची आहे. ओम ऋषी पोमना पांजन्या पुरोहितः तमीमहे महागयम असं एक रुचा सांगितलेलं आहे की बा याच्यामध्ये जे परमेश्वर ऋषी आहे त्याने सर्वांना समान हक्क दिलेला आहे. ओम ऋषी पवना ओम पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. याचा जो अर्थ आहे याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अतिक्षुद्र या सगळ्यांना पण देव धर्म करण्याचा अधिकार आहे.
आणि सगळ्यांना देवधर्म करण्याचा अधिकार आहे, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. कारण या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचा, जातीचा, धर्माचा द्वेष केलेला नाही. मग प्रत्येकाने हा तू मोठा, मी छोटा, तू मोठा असं का म्हटलं? या ठिकाणी याचा थोडा अर्थ दिलेला आहे. थोडासा पहिले एका वेदामध्ये सांगितलं बाबा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र आणि या सर्वांना देव धर्म करण्याचा अधिकार आहे, उपासनाचा अधिकार आहे, पण यांचं आचरण सर्वापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. म्हणजे सोमरस पिऊन राहणारे जे होते तेव्हा हे वरच्या लेवलला, म्हणजे वरच्या तत्वात येतील असं याच्यात सांगितलं. म्हणजे त्याने जे सांगितलं आहे जरा थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे. हे अग्नी परमेश्वर, तू अग्नी म्हणजे ज्ञानी, विद्वान व ऋषी म्हणजे संशोधक, शास्त्रज्ञ आहेस, अन्नदाता आहेस. तू पाची जातीचा हित करताय. म्हणजे 5 जाती, 5 जाती. आता याच्यामध्ये जात सांगितली पण उल्लेख केला नाही. तर दुसरा व्यातामध्ये सांगितलं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 5 जाती आहेत. या 5 जाती ज्या आहेत त्यांना ईश्वर भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. काय ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या ठिकाणीच बांबून करायची, ठिकाणीच देवधर्म करता, बाकी जरी काय करायचं असं सांगितलं. त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्माचा जो मुख्य ग्रंथ आहे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्व, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये जो प्रत्यक्ष आचरणामध्ये राहील, तत्वज्ञान पाळीन, त्याला ईश्वर प्राप्ती होईल. आता या 5 जन्य म्हटले. त्वम पांजन्य, तू 5 जनजातीचा हित करतायस. हे परमेश्वरा, तू 5 जणांचा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र या 5 जातींचा तू हित करतायस, त्यांचा नाश करणार नाहीस. म्हणून तू परमेश्वर, तू श्रेष्ठ आहेस. तो कुठल्या जाती धर्माचा द्वेष केलेला नाही. त्याच्याकरता तू हा अभ्यास कर. ओम पग्नुषी पोमान पांजन्य पुरोहित तमिमहे महागयम. हा जो श्लोक आहे, रुची आहे, हिचा प्रत्येकाने पाठांतर करायला पाहिजे. का आपला परमेश्वराने अधिकार दिलेला आहे. आता मला भेटले बरेच लोक, अतिक्षुद्र लोक भेटले. म्हणजे अरे महाराज, या शूद्राला इथं जवळ येऊन देऊ नका, कारण ते अतिक्षुद्र आहेत. मी म्हणले बघा इथं श्लोक असा लिहिलाय, माझा गुरुदेव महात्माचा ग्रंथ तुम्ही घ्या, अभ्यास करा. ब्राह्मणाने ग्रंथ घेतला, क्षत्रियाने घेतला, वैश्याने घेतला, क्षुद्राने घेतला, अतिक्षुद्रा 5 जणांनी माझे काही ग्रंथ घेतले आणि गुरुदेव महात्म्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. तर गुरुदेव महात्म्यामध्ये गायत्री मंत्राचे 12 अध्याय दिले, 12-14 बरेच दिले. तर हे सगळ्याचा अभ्यास केला. तेव्हा एक नियम सांगितला बा, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर कुठल्या जाती धर्माचे असा, हिंद जातीचे असो, आदिवासी असो, कुठल्या समाजाचे असोत, पण तुमचं आचरण पवित्र पाहिजे. म्हणजे तुम्ही फळं खा, दूध पिऊन राहा आणि आपल्या ग्रंथाचं पारायण करा. तेव्हा 5 जणांनी याचं पालन पोषण केलं. 5 जणांनी फळं खाल्ली, दूध पेले, देवयान मार्गाचा अभ्यास सुरू झाला. आणि सगळ्यांना जेव्हा मी 1 महिना 2 महिने परत बोलवलं, तू पारायण केली, काय काय अनुभवला? ब्राह्मण म्हणले आम्हाला दत्त महाराज भेटले, त्याने आम्हाला असं सांगितलं. क्षत्रिय म्हणला दत्त महाराज भेटले, त्याने आम्हाला सांगितलं. वैश्य म्हणला दत्त महाराज भेटले, त्याने आम्हाला सांगितलं. क्षुद्र म्हणला दत्त महाराज भेटले, त्याने आम्हाला सांगितलं. मग अतिक्षुद्र म्हणला मला पण दत्त महाराज भेटले, त्याने सांगितलं. काय सांगितलं बा प्रत्येकाला? प्रत्येकाला सांगितलं बा आचरण शुद्ध ठेवा, भक्ती कायम करा, सोमरस प्या, म्हणजे तुमचा देवलोकात प्रवेश होईल, म्हणजे प्रत्येकाला मोक्ष मिळेल असं सांगितलं. म्हणजे मी क्षुद्र आहे बा, मी असं काही करू शकत नाही आणि मला काय आता जमत नाही असं म्हणण्याचं काहीच कारण नाही.
कारण याच्यामध्ये लिहिलंय ओम अग्रुषे पवमाना पांजन्या पुरोहिता तमिमहे महागयम. ज्याला पाहायचं त्याने सामवेदामधलं ही ऋचा वाचावी आणि त्याला त्या ऋचाला ऋग्वेदामध्ये हे ऋचा दिलेले, सामवेदात पण दिलेले आहे. त्याचा वैखानक ऋषी अग्नी परमात्मा देवता गायत्री छंद षडजा स्वरा सांग. मग प्रत्येकाने देवधर्म करायचा का नाही? करायचा. आता मोठमोठ्या कुंभमेळ्यामध्ये सगळे समाज जमतो. मग यांना प्रवेश देऊ नका, त्यांना प्रवेश घेऊ नका. आता याच्यामध्ये ब्राह्मण आला, क्षत्रिय आला, वैश्य आला, मग याच्यामध्ये शूद्र आला, अतिशूद्र आला. हे सगळ्या जो समाजाचा आहे महाकुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना गंगेचं स्नान करण्याचा अधिकार आहे असं ग्रंथाचं म्हणणं आहे, विधान शास्त्र म्हणणं आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे बा. रोहिदास चांभार असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत की ते जेव्हा लोकांपर्यंत पोहोचले. आपण जर केला तर पांडुरंगाचा अभ्यास केला तर पांडुरंगामध्ये सगळ्या समाजाचे संत तयार झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र सर्व समाज पांडुरंगाने कृपा केलेली आहे. दत्त महाराज सगळ्यावर कृपा करत आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की स्त्री पुरुष दोघांना मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे. कोणालाही या ठिकाणी पाठीमागं कमी लेखलेलं नाही. धर्माने सर्वांना समान हक्क दिलेला, पण एका अटीवर. ओम पो आता ऋषी आहे वैखानस, देवता आहे अग्नी, नंतर छंद आहे गायत्री षडजा स्वर. ओम अग्नुषे पवमाना पांजन्या पुरोहिता तमिमहे महागयम. 5 जण हिताचं याने सांगितलं. 5 जण जे आहेत, 5 तोम पांजन्या तू 5ची जनजातीचा परिपूर्ण हित करत आहेस, सर्वांना पवित्र करणार आहेस. बघा आता या ठिकाणी ब्राह्मणाला, क्षत्रियाला, वैश्याला, शूद्राला, अतिशूद्र सर्व समाज लोक आले. त्याला परमेश्वर शुद्ध आणि पवित्र करणार आहे. त्याने भेदभाव केला नाही, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, क्षुद्र असं कुठं सांगितलं. हे 5 जण जे आहेत जातीचे यांना परिपूर्ण अधिकार आहे. माझ्या सर्व समाज लोक आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हरिजन, गिरिजन, नंतर मुस्लिम समाज, नंतर ख्रिश्चन, जैन, नंतर तुमच्या अमेरिका, रशियातले बऱ्याच ठिकाणचे चिनी बिनी सगळे समाज लोक आपल्याला अभ्यास करायला आहेत. वेद मंत्र रक्तगट, कारण या ठिकाणी वेद मंत्र रक्तगटाने कोणाचाही द्वेष केलेला नाही. आता तुमचा समजा ब्राह्मणाचा रक्तगट ए बी आहे आणि क्षत्रियाचं रक्तगट ए बी आहे, शूद्राचं रक्त ए बी आहे, नंतर वैश्य रक्त ए बी आहे, शूद्राचं रक्त ए बी आहे, अतिशूद्राचं पण ए बी रक्तगट आहे. सांगा, ही सगळ्या समाजातली माणसं तुम्हाला वेगळी दिसत असली तर रक्तगटाने फरक केलाय का? नाही. अतिशूद्राचं रक्त ब्राह्मणाचं राहू शकतं, ब्राह्मणाचं रक्त अतिशूद्राचं असतं, क्षत्रियाचं राहू शकतं ए बी मध्ये. तसा ओ हा सगळ्यात 5 जणांचा ओ रक्तगट आहे. तसाच ए हा 5 जणांचा ए रक्तगट आहे. तसाच बी हा 5 जणांची बी रक्तगट आहे. मग तुम्ही हरिजन, गिरिजन, कोळी कुठल्या समाज जरी माणसं असली तरी तुम्हाला परमेश्वरची प्राप्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गायत्री मंत्र म्हणण्याचा सुद्धा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे. परंतु या ठिकाणी जी अट आहे ती सर्वांचं आचरण शास्त्र शुद्ध आणि पवित्र पाहिजे. या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ सोमरस प्यायचा, त्याच्याशिवाय हे आचरण शुद्ध होत नाही. ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळांचा रस, त्याला सोमरस, अमृतापर्यंत जायचं, सगळ्या सुख शांती मिळू शकते. तू क्षुद्र आमचं बसू नकोस, तू अमुक आहेस बसू नको. याचं कारण आहे की ज्ञानाची जी कसोटी आहे
ती अशी आहे की समजा ब्राह्मण समजा गायत्री मंत्र 1000 जपत असेल तर क्षत्रिय 500-600, शूद्र म्हणजे वैश्य 300-400, शूद्र 100-125, अतिशूद्र 550 असे मंत्र जपत असतील तर याच्यामध्ये भेद पडत जातो. गायत्री मंत्र 1,00,000चं म्हणायचं. ओम भूम भुवम स्वम अहम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अरे तू मंत्र म्हणतोय की अतिक शूद्राला मंत्र देऊ नको, तू नरकात जाशील, मी नरकात जाणार, तुम्ही नरकात जाणार. याच्यात काय सांगितलंय की हा जो मंत्र आहे 5 जण जे आहेत 5ही जण यांना शुद्ध पवित्र करणारा पवमन स्वमा अग्निनारायण आहे, यज्ञनारायण आहे. त्याची भक्ती केल्यानंतर तो सर्वांना पवित्र करणारा आहे. देव सगळ्यांना पवित्र करणारा आहे. अपवित्र ठेवतो का? नाही. मी सगळ्यांच्या घरी फिरतो, सगळ्या समाजात जातो, हरिजन गिरिजन मातीन समाज कुठे असतो, मला त्याशिवाय शोभ नाही, कारण मी भ्रष्ट होणारच नाही ना. आणि तुम्ही जो पंडितांनी जो भाव करून पोट भरण्याचा धंदा उभा केलाय तो व्याजांना सोडून खोटी पुराण लिहिली, खोट्या ग्रंथ लिहिले, काय काय चुका करून ठेवल्या, घरात हिंदूमध्ये तुकडे तुकडे केले, त्यामुळं आपल्या परक्यांनी राज्य केलं, आपलं सगळं लुटून नेलं. आज आपण भिकारी झालो. आज प्रत्येक घरी काय नाही 10-20 किलो सोनं असतं. एवढं सोनं परदेशाने लुटून नेलं माहिती आहे का? तर तुमच्या जातीवादामुळं. तुम्ही संघटित व्हा, सगळे सनातन हिंदू आहेत, कारण याच्यामध्ये जगामधलं सगळे जण एका रक्त. कोण तू ख्रिश्चन रक्तड ये बी, तू मुसलमान रक्तड ये बी, तो कोण ख्रिश्चन रक्तड ये बी, तो कोण हरिजन रक्तड ये बी, तो ब्राह्मण रक्तड ये बी. सगळ्या जगातलं आदिवासी कुठलीही जरी माणसं घेतली तरी त्यांचा रक्तगड ए बी ओ आणि बी च्या बाहेर आहे का? मग सांगा. ब्राह्मण रक्त ओ आहे, मग त्या जंगलात राहणारा जो आदिवासी आहे भील समाज किंवा पारधी, मग त्यांचा रक्तगड बदलायला पाहिजे ना. ओचा ओ किंवा काहीतरी, पण ओच आहे ना, का नाही बदलत? तर याचं कारण आहे की परमेश्वराने सर्वांना पवित्र करण्याचा आधी पवित्र करीत आहे. परमेश्वर सर्वांना पवित्र करीत आहे. सोमरस पेल्याशिवाय पवित्र होणार नाही आणि अमृत पावल्याशिवाय स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. मग समुद्र मंथन झालं. तर एकाने आता प्रश्न उपस्थित केलाय, ते तिळकात आलं. समुद्र मंथन झालं त्यावेळेला मोहिनी राधेने अमृत देवांना दिलं, राक्षसांना मदिरा दिल्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की मोहिनी राधेने अमृत देवांना दिलं आणि तेच अमृत ती राक्षसांना पण देणार होती, पण राक्षसाने अमृत इन्कार करून दारूला मदिरा प्यायला सुरुवात केली. त्यामुळे ते जास्त आवड. या ठिकाणी प्रश्न त्यांच्या आवडीचा आहे. मोहिनी राधेचं नाही लक्ष. नीट संस्कृत भाषेत नीट अर्थ लावा. दूध आणलं, दारूची बाटली का आणून ठेवली, काय घेता रे? ब्राह्मण म्हण मला दूध द्या, आणि ते प्यानारी म्हणले आम्हाला दारू द्या. अशा दृष्टीने हे सगळं समोर आणून ठेवल्यानंतर हे वाटाय कोणी सांगितलं? राक्षसाने सांगितलं. जो मुख्य राक्षस होता त्यांचा, त्याने सांगितलं की आमच्या सगळ्या लोकांना ही वस्तू द्या, म्हणजे लढायला भक्कम होतील, देवाला हरून टाकते, यांच्या अंगाची ताकद जास्त आहे, दारू पिलो हे देवाला ऐकणार नाहीत, पाहिजे देव अमर होणं तर काय हो. अशा दृष्टीने जे काही रहस्य आहे ते आपण पाहत नाही. तर आपण सर्व समाज जो आहे त्या सर्व समाजाला परमेश्वर प्राप्ती करण्याचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायामध्ये सर्व समाजाला भजन कीर्तन करण्याचा अधिकार आहे. सगळ्या जगामध्ये आता वेदांचा अभ्यास चालू आहे. अमेरिका, रशिया, नासाने सांगितलं ओम खम ब्रह्म. नासाने काय सांगितलं? ओम. हा ध्वनी जगात सगळ्या ठिकाणी चालू आहे. हा ध्वनी सनातन विश्व हिंदू धर्माचा आहे, म्हणजे हा प्राचीन धर्म आहे, ओमचा उच्चार करणार आहे, जगाने पण मान्य केलेला आहे.
सर्वांना परमेश्वर प्राप्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थाकरता आणि मोठ्यापणाकरता काहीतरी वेगवेगळे डोके काढून हे काय काय चुकीच्या मार्गाचे ग्रंथ लिहिलेत. वेदांचा अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला खरं ज्ञान होईल. तसं होणार नाही. ओम अग्नुषे पवमाना पांजन्या पुरोहिता तमा तम महे महागयम. आलं लक्षात? हे 5 जण जे आहेत त्यांना अधिकार दिलेला आहे. सर्वांना पवित्र करणार आहे. स्त्री पुरुष सगळ्यांना पवित्र करणार आहे. हा हरिजन हा गिरिजन आहे, याला अमंगळ आहे तर अमंगळ राहू दे असं देवाने कधी भेद केलेला नाही. सर्वांना पवित्र करणे अग्निनार आहे, यज्ञनार आहे. यज्ञ कार्यात अग्रगण्य आहे अशा या मोठ्या घरातील ब्रह्मांडातील सहनाग्नीची अग्निरूप सूर्याची आम्ही स्तुती करीत आहोत. म्हणजे हा जो सूर्यनारायण आहे हा सर्वांसारखा प्रकाश देतो. थांबा याला शिवू नका, जोर नमस्कार करा, ह्या महाराजाला शिवू नका. जो कच्चा महाराज आहे ना त्याला शिवायचं नाही, कारण तो कृत्रिम महाराज आहे. कृत्रिम. आता मी बसलो, मला काय सगळे समाज लोक शिवतात बसतात, मला काय नाही होत. माझं कुठे काय काय नष्ट झाले, सगळं जसं तसं उलट वाढत चालतं. काय काय महाराज हे लांब असा, हात नका लावू, पायाला हात नका लावू, लांबून पाया पडा. तर हे कृत्रिम महाराज आहेत. यांनी कृत्रिमपणाने मंत्र म्हणून शक्ती मिळवलेले आहेत. हे महाराज खरे नाहीत. जे महाराज खरे आहेत त्यांना कोणी शिवलं बसलं त्यांना काय होणार आहे? आळूच्या पानावर ते पाणी टाकल्यानंतर ते पाणी आळू जिरत नाही. तसा हा परमात्मा जो आहे तो कोणाच्याही कशाही तत्वाला स्पर्श करीत नाही. हा मागचा मुद्दा आहे. आणि याच्याकरता हा सूर्यनारायण, अग्निनारायण, पवमान सोमा हे आहे. मग आता सर्वात समजा ब्राह्मण आजारी पडला व रक्त काढवाला, त्याला आला कोरोना, आणि हरिजन आहे त्याला पण कोरोना आला व रक्त काढला. दोघांना सारखं औषध दिलं, 2 नीट झाले. या ठिकाणी तुम्ही जो आतापर्यंत समाजामध्ये आत्माचं तेज निर्माण केली, सर्व ठिकाणी परमेश्वर एकच आहे आणि तो सर्वांना पवित्र करणार आहे. तेव्हा आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू, म्हणजे अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध हे आपल्या सतत चालू आहे. आता या ठिकाणी हे धर्मयुद्ध आणि अणुयुद्ध जे आहे हे 5 जणांमध्ये येत नाही, हे प्रत्येकामध्ये येते. कसं की आपल्या शरीरात जो मेंदू आहे त्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. ब्राह्मणाला 36,000 केंद्र आहेत, क्षत्रियाला 36,000 केंद्र आहेत, वैश्याला आहेत, शूद्राला शूद्राला मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. कमी नाही झाले, लक्षात ठेवा. सर्वांना बुद्धिमत्ता समान आहे. पण याच्यामध्ये 8 काय घातल्याने की समासा तुमचं आचरण शुद्ध पाहिजे आणि हा परमेश्वर तुम्हाला शुद्ध पवित्र करणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा वेदामध्ये सांगितला. हा महत्त्वाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा श्लोक आहे. ओम ऋषी पवमाना पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. ऋग्वेद आणि यजुर्वेदामध्ये, ऋग्वेद आणि सामवेदामध्ये ह्या श्लोकाचा वृत्तीचा उल्लेख आलेला आहे. तर त्या दृष्टीने सर्व समाजाने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. तेव्हा सगळं समाज एकत्र येणं आपलं धोरण जे एक जग एक नीती. आपलं धोरण काय? संस्थेचं, विवेक ट्रस्टचं एक जग एक नीती. या ठिकाणी श्लोक आहे. एक जग एक नीतीचा श्लोक पुढे आहे संस्कृतमध्ये. ओम पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. ओम ऋषी पवमाना पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. या ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिक शूद्र हे सगळ्यांचं आचरण एक जग नीतीचा श्लोक या ठिकाणी ऋचा टाकलेला आहे. संस्कृतमध्ये ऋचा आहे आणि आपण लिहिलं आहे एक जग नीती. हे धोरण आहे आपलं. त्या दृष्टीने व्याजामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. हे शिवू नका, त्या मूर्तीला हात नका लावू, ती मूर्ती नष्ट होईल, भ्रष्ट होईल, हे याला शिवू नका, हा महाराज आहे तप्पाला बसलाय,
हे सगळे कृत्रिम महाराज आहेत, ओरिजिनल महाराज नाही. ओरिजिनल महाराजांना कोणी शिवलं ना काय होत नाही. आता भीम होता तो जमिनीवर पडला का तर 1000 पटीने बळ यायचं, आणि बाकीचे जे होते ते जमिनीवर पडले उठत नव्हते. तसे समाजामध्ये हे कृत्रिम महाराज जे आहेत, कृत्रिम म्हणजे मंत्र घेऊन तयार झालेले, निरनिळ्या प्रकारचे मंत्र म्हणणारे आणि स्वतःला मोठे म्हणणारे. आमच्या इतका मोठा कोणीच नाही, तुमच्या इतका छोटा कोणीच नाही. तुम्हाला कळलंच नाही काय? परमेश्वर सर्व ठिकाणी सारखा आहे. ब्राह्मण आक्षण घेतो, क्षत्रिय आक्षण घेतो, वैश्य तोच आक्षण, मग शूद्र वैश्य शूद्र तोच आक्षण, अतिशूद्र तोच. आणि 84 लक्ष येऊन कृत्रिम रज बेस अंडच काय घेतो बाबा? आक्षण घेतो का आणखीन काय हवा घेतो? आक्षण घेतो. आक्षण प्राणवायू म्हणजे सर्वांना एकच वायू आहे, जागावर नाही करताय. म्हणजे सर्वांना हा प्राणवायू प्राण म्हणजे पवित्र करतो. हे तत्वज्ञान जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला धर्म कळला. सनातन धर्माचं तत्व असे, कुठल्याही व्यक्तीचा छळ करायचा नाही. सर्व ठिकाणी एकच परमेश्वर आहे, एकम सत. ह्या उल्लेख याच्यामध्ये सनातन धर्माचा आहे, आणि त्या दृष्टीने जगाचं कल्याण याच्यामध्ये आहे. म्हणून हा श्लोक परत सांगतो. ऋषी वायखानक, अग्नी ऋषी, अग्निदेवता, पवन सोमदेवता, नंतर गायत्री छंद षडजा स्वरा. ओम पांचजन्या पुरोहिता, ओम पांचजन्या पुरोहिता तमिमहे महागयम. ओम ऋषी पोमानः पांचजन्या पुरोहिता तमिम महागयम. हा श्लोक पाठ करा. प्रत्येक कीर्तन भजन लोकांना सांगा. तेव्हा तुम्हाला धर्म कळला, सनातन धर्म कळला, एक जग एक धोरण कळलं, ब्रह्म एकच आहे अनेक नाही कळलं. सर्वांना हा पवित्र करणार अग्निब्रह्म सगळं पवित्र करणार आहे, कोणाला अशुद्ध ठेवणार नाही. तेव्हा सर्वांना मोक्ष मिळणार आहे. पण आचरण ह्या सर्वापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन सोमरस प्यायला पाहिजे. तेव्हा आपण भूत्यान मार्गातून पुढे येऊ, पितृयान मार्गातून पुढे जाऊ, देवान मार्गातून फळं खाऊ, सोमरस पिऊ देवान मार्गामध्ये, आणि ब्रह्मान मार्गामध्ये पण सोमरस पिऊन राहू. म्हणजे आपण आपलं आचरण शुद्ध, कुठल्याही व्यक्तीला परमेश्वर करण्याचा पूर्ण अधिकार वेदाने दिलेला आहे. कुठल्या जातीने कुठल्या माणसाने दिलेला नाही. मी बऱ्याच ठिकाणी गेलो, म्हणले महाराज मला हठयोग शिकायचा आहे, जरा ज्ञान शिकायचे. तो कोण? म्हणजे शेतकरी मराठा माणूस. चल चालता हो, चल चालता हो. सगळ्या अनेक लोकांनी मला आकळून दिलं, आणि मी जंगलात जाऊन बसलो. म्हणजे दत्त महाराज मला कोणी काय विद्या शिकवित नाही. दत्त महाराज म्हणले घे, मी काय बोलन ते लिहित घे. दत्त महाराज 24 तास बसून त्यांनी मला विद्या शिकवली. मी सगळे ग्रंथ लिहून काढले. महाकल्केश्वरी 2 लाख श्लोकांची, योगशास्त्र, गणित सिद्धांत, जगात पहिला क्रमांकाचा ग्रंथ लिहिला. असे अनेक ग्रंथ लिहिले, प्रसिद्ध केले. तेव्हा आता सगळ्या धर्माची माणसं माझा ग्रंथ वाचतात. का? तुम्ही का दोष करता कोणाचा? का शिकून देत नाही कोणाला? का विद्यार्थ्यांना शिकून देत नाही? अरे तू ओम नमः शिवाय म्हणायचा नाही, अरे तू असं म्हणायचं नाही. दैवी संपत्ती छापली. माझ्या बऱ्याच भक्त मंडळी विद्वान लोकांच्या पुढे गेले, ग्रंथ घेऊन दाखवलं, महाराज आम्ही असा अभ्यास करतो. छे असा अभ्यास करू नका, चांगला नाही म्हणे ते. का? तर तुम्हाला तुमचं जे अस्तित्व आहे ते या दैवी संपत्तीमुळं नष्ट होईन असं लोकांना वाटलं. तसं होत नाही. कारण का? सूर्य तो सूर्यच राहणार आहे, आणि सर्व तो कृपा करणार आहे. म्हणून ओम अग्निषे पवमाना पांजन्या पुरोहिता तमे महागय. तर आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे वळवतोय का अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध हे आपल्या प्रत्येकात चालू आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र सगळ्यांच्या डोक्यात चालू आहे. कारण
सगळ्यांच्या डोक्यामध्ये 36,000 केंद्र आहेत आणि आपले जे व्होल्टेज नंबर आहेत ते आहे 6. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 नंबर आहेत व्होल्टेज नंबर. मग आता 36,000 भागिले 6 किती आले? 6,000. म्हणजे एका व्होल्टेजवरती 6,000 जे मेंदूची केंद्र आहे ते आपल्या एका व्होल्टेजवर सांभाळतात. मग आपला समजा आता व्होल्टेज नंबर 1 6,000, 2 3 4 5 6 आणि 36,000 केंद्र चाली. मग आता हे जर 6 केंद्र 6 व्होल्टेज जे आहेत ते जर समजा 10 mm आले तर 60 आलं. त्यांची बेरीज 60 आली. म्हणजे 10 mm ते 60 आली. 60 आल्यानंतर 6,036 म्हणजे प्रत्येक केंद्रावरती आपल्या मेंदूचा पूर्ण अधिकार आहे. मेंदू आपला व्यवस्थित काम करतो आपल्या शरीरामध्ये. या वेळेस आपल्या शरीरामध्ये काय आहे? पवमान सोमादेव आहे, नंतर अल्फा किरण आहे, नंतर आपल्याकडं ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू आहेत आणि आपल्याकडं पवमान सोम परमात्मा हे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत. म्हणून आपण या ठिकाणी धर्माचा विजय करतो, आपल्या शरीराचा विजय करू शकतो. दुसरा प्रकार, जर समजा हे सगळे जे आहेत आता या ठिकाणी गॅमा बेटा किरण आणि कलीचं धोरण आणि छळ या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण का होत नाही याचं कारण असं आहे की या ठिकाणी गॅमा बेटा किरण कलीचे सक्शन आणि जे जीवाणू आहेत ऑक्सिजन न घेणारे ते जीवाणू या ठिकाणी आपल्या शरीरात येत नाहीत. म्हणून आपल्याला अति आनंद होतोय, मोठा होतोय, परिस्थिती निर्माण होती म्हणजे आपल्याला चिकटत नाहीत. पण आपले जर व्होल्टेज समजा 5 mm आले तर 6 5 30 बेरीज झाली. म्हणजे जे 36,000 केंद्र आहेत ते 18,000च केंद्र आपल्या मेंदूची असे संबंध ठेवून आहेत. 18,000 केंद्र बंद पडलेली आहे शरीरामधली. आणि मग 18,000 केंद्र बंद पडल्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये 50% अल्फा किरण, 50% पवमान सोमा, 50% ऑक्सिजनधारक जीवाणू आणि इकडं परत आपल्या शरीरामध्ये पुन्हा 50% गॅमा बेटा किरण आणि 50% ऑक्सिजन रहित जे आहेत न घेणारे जीवाणू आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सतत लढाई. आज डोकं दुखलं, आज पाय दुखला, आज कंबर दुखली, कारण ही लढाई बंदच होत नाही. तुमच्या शरीरामध्ये धर्मयुद्ध, अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध सतत चालू आहे. आणि सगळ्या जगातल्या माणसांना ही विद्या आहे, पीडा आहे, जन्माला का त्याला इच्छा करतात. ह्याच्याकरता तुम्हाला आपल्या शरीरामध्ये हे जे गॅमा बेटा किरणाचं जे संकट आहे, राक्षस आहेत, ते आपल्या शरीराकडे येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला तूर, मका, वाटाणा, हरभरा, खोबरे आणि गाईच्या दुधाची पावडर यापैकी एक पदार्थ रोज खाल्ला पाहिजे. हे रोज एक पदार्थ खाल्ला विचारला तर तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण, ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू, पवमान सोमा हे सगळे तुमच्या बाजून राहतील. तेव्हा तुमच्या शरीरामध्ये गॅमा बेटा किरण हे जे आहे ते येणार नाहीत. कारण पवमान अल्फा किरण जे शरीरात आहे हा पवमान सोमा वेदाम सांगितला. पवमान सोमा जो आहे अमृत देणारा शुद्ध करा जो परमात्मा तो व्याजा सांगितला आहे. आणि तो व्याजा सांगितल्यानंतर त्याचं महत्त्व म्हणजेच अल्फा किरण आहे. ऋषी मुनींना पूर्वी आपल्या ही किरण माहिती होती. अल्फा पवमान सोमा पवित्र करणारा हा सर्वांना पवित्र करणारा परमेश्वर आहे. कोणाला अशुद्ध ठेवीत नाही. सर्व जाती धर्माच्या माणसांना वर घेणार आहे. एक जग एक धोरण सगळं शुद्धीकरण करणार आहे. पण आचरण मात्र
सोमरस पिऊन पाहिजे, हा महत्वाची ताट आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला परमेश्वर प्राप्ती करून ऋषी मुनी साधू संत होता येत, त्याला अडथळा नाही. एका जन्मात त्याला मोक्ष मिळू शकतो. लक्षात ठेवा. अशा दृष्टीने हे जे महान संत साधू जे आहेत, जे पूर्णत्व पोचले, जे ब्रह्मव्यक्ती आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, दत्त महाराज, याज्ञवल्क्य, कपिल म्हणून शुकवून हे ब्रह्मव्यक्ती आहेत. यांचं ही घोषणा आहे काय, सर्व ठिकाणी परमेश्वर सारखा आहे, फरक काही नाही. हे चार ब्रह्मव्यक्ती म्हणून यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या शरीरात समजा तुमचा 4 नंबरचा व्होल्टेज घेऊ हृदयातला. हा 4 नंबरचा व्होल्टेज जर समजा 10 mm असेल, त्याच्यावरती 6000 जे मेंदूचे केंद्र आहेत त्यांच्या लहरी बरोबर त्या 4 नंबर 6 नंबर 4 नंबरचे व्होल्टेज येत आहेत. पण हा जो 4 नंबरचा व्होल्टेज आहे, हा जर 5 mm आला तर 3000च या ठिकाणी मेंदूच्या केंद्राच्या लहरी तुमच्या हृदयामधल्या 4 नंबरवर येणार. मग या ठिकाणी तुम्हाला घाबरेपणा येणार, भीती वाटणार, थरथर कापणार, काळीगाम मागं पुढं होणार. आपले काळीगाम मागं पुढं का होतात? मेंदूचा EEG का बिघडतो? तर गेमा आणि बॅटा किरणाचं प्रमाण वाढल्यामुळे बिघडतो. हा खरा मुद्दा महत्वाचा आहे. विज्ञान काय म्हणते पाहायला वेळ नाही, धर्म काय सांगतो वेदाचा तो पाहायला वेळ आहे. तर धर्म सांगतो की गेमा बॅटा किरण आपल्या शरीराशी जर वाढत चालले तर आपला मेंदूचा EEG बिघडणार. नंतर आपल्या शरीरातला ECG कार्डिओग्राम जो आहे हृदयाचा तो वाकड्या तिकडा येणार. कारण का, तुमचं खाणं पिणं सरळ नाही. आता बघा, ज्वारी बाजरी गहू तांदूळ सगळे लोक खातात, परंतु या ठिकाणी मोठी अडचण आहे. आपल्या मेंदूचा सुरक्षितपणा ठेवण्याची जी ताकद आहे, ती ताकद ह्या कुठल्याही धान्यामध्ये नाही. ती फक्त तूर, मका, वाटाणा, हरभरा, खोबरं आणि गाईच्या दुधाची पावडर याच्यामध्ये आहे. काय फळ आहे, अक्रोड, बदाम, काजू आहे, तर यांच्यामध्ये ते आहे. यांचं सेवन जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडणार, नंतर आपला मेंदू व्यवस्थित राहणार, आपलं आयुष्य बळकट बनणार, आपला धोका पोचणार नाही. अशा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. तेव्हा प्रत्येक जगातल्या माणसाने दररोज तूर, वाटाणा, हरभरा, मका, खोबरं, नंतर गाईच्या दुधाची पावडर यापैकी एक वस्तू रोज खाल्लीच पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचं जीवन सुरक्षित होणार नाही. नाहीतर मग तुम्हाला अणुबॉम्बच्या ज्या लहरी आहेत आता सध्या जगात भयंकर चालू आहे प्रदूषण अणुबॉम्बचं, त्यात तुमचं गडफुडं बांधल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. कोरोना काळामध्ये बीटा किरण यांनी जास्त कार घातला, आता गॅमा किरण आला त्याने कार केला, आता आणखीन काय किरण याचे जे उपकिरण आहेत ते आले. म्हणजे सगळी जी किरणं आहेत ती गॅमा बॅटा किरण अणुबॉम्बची, ते सगळे आजार निर्माण करतात, मग रोग, क्षयरोग, कॅन्सर. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये गॅमा अल्फा किरण प्रगट होईल, पवमान स्वामा किरण प्रगट होईल, सूर्याची जी IR किरण प्रगट होईल, तेव्हा आपल्या शरीरातले हे सगळे तुमच्या अणुबॉम्बचे जे आहेत ना, तुमचे गॅमा बॅटा किरण, ते तुम्हाला चिकटणार नाहीत. हे तुमच्या शरीरात त्याला पाहायचं कसं? तुम्ही हातामध्ये बघा हे तांबडा धागा बांधलेला आहे, असा धागा बांधा. जोपर्यंत हा धागा वर्षभर तांबडाच राहील तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण आहे, पवमान सोमा आहे, द्राक्षण निर्माण करणारे जीवाणू आहेत, तुम्हाला धोका कधी होणार नाही. पण जेव्हा हा धागा तांबडा जेव्हा पांढरा पडेल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये गॅमा बॅटा किरणांचा शिरकाव झालेला आहे आणि तुम्हाला त्रास होतोय. हे होऊ नये करता
मका खायला सुरुवात करा. मकाची भाकरी खा, वाटाणा खा, हरभरा खा, खोबरं खा, गायच्या दुधाची पावडरचा उपयोग जास्त करा. कारण गायच्या दुधाची पावडरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे आता सांगितले. म्हणून आपण जीवन सुरक्षित याच्यावर राहू शकतो. गुलाबजामुन, पेढे, बर्फी, वाटण ते खाल्लं काही होणार नाही. तुम्ही शाकाहारी जरी असलात ना, मांसाहारी जरी असला तरी तुमचा निभाव इथं लागणार नाही. तुमच्या शरीरामध्ये गॅमा बॅटा करणं येतात. तर जेव्हा तुम्ही हरभरा, वाटाणा, मका, खोबरं, तूर, गायची पावडर ह्याच्यापैकी एक वस्तू रोज खाल्लीच पाहिजे, तेव्हा तुमची मुलं बाळ वंश या अणुबॉम्बच्या लहरी किरणातून वाचन. दुसरा पर्याय नाही. ना मंत्र म्हणायचे, ये बी वाल्याने गणपतीची भक्ती करायची, ओ वाल्याने विष्णूची, वाल्याने शंकराची, बी वाल्याने सूर्याग्नीची भक्ती करायची. कारण का तर आपला जो ओम अँटीजन बीजाणू कण जीव आहे, जीवाणू जीव, तोचा ओम अँटीजन तो आहे गणपती एबीमध्ये. आणि त्याची आता शरीरामध्ये आता पूर्ण वाढ झाली का आपल्या शरीरावरती गॅमा बॅटा किरण येणार नाही. अणुबॉम्बचा पारायचे. ओ मध्ये सुद्धा सुदर्शन ओम अँटीजन आहे. आणि त्याची एकदा वाढ भरपूर झाली विष्णू भक्ती केल्यावर म्हणजे पुन्हा आपल्याला गॅमा बॅटा किरण येणार नाही. अणुबॉम्बचा इथं पराजय झाला, धर्माचा जय झाला. हे रक्तगटामध्ये शिवलिंग हा ओम अँटीजन आहे. शंकरची भक्ती केल्यानंतर हा ओम अँटीजन पॉवरफुल बनतो आणि मग तो ह्या गॅमा बॅटा किरणाला बाहेर पिटाळून काढतो आणि मग आपल्याला या आपल्या धर्माचा विजय होतो. अणुबॉम्बच्या युद्धाचा पराजय आहे. बी रक्तगटामध्ये सूर्याग्नी चक्र हा ओम अँटीजन आहे. बीजाणू कण आहे, जीवात्मा आहे. याची सूर्यनारायणाची भक्ती केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण, पवमान, सोमा, ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू हे प्रगट होतात आणि मग गॅमा बॅटा किरणचे अणुबॉम्बचे ते आपल्या शरीरावर परिणाम करणार नाही. आपण कधी नष्ट होणार नाही, लक्षात ठेवा. आता शास्त्राने सांगतात पृथ्वी बुडणार आहे, तिचं आयुष्य संपत आलं. नाही संपणार, कारण आतापर्यंत पृथ्वीला वाचवण्याकरता आदिनारायण व चक्षा भगवंत वंश सहस्रपाद म्हणून या भगवंताने वरा अवतार घेऊन लाखो वेळा पृथ्वी वाचवली. अनंत कोटी वेळा वाचवली, एकदाच नाही, अनंत कोटी वेळा. तर हिशोब नाही. ज्या ज्या वेळा पृथ्वी संकट आलं, पृथ्वी नष्ट होणार आहे, याच्यावरची जीवसृष्टी नष्ट होणार आहे, तेव्हा भगवंताने वरा अवतार धारण केला घ्यायचा आणि ती पृथ्वी पुन्हा नव्या सूर्याजवळ आणून सोडायची. ती पृथ्वी आता आपला जो सूर्य आहे ना, हो सूर्य जो आहे अनंत कोटी सूर्याचा एक सूर्य आता आहे. इतक्या वर्षी पृथ्वी फिरत आली, पुढे तुम्ही शोध लावणार आहात. तुम्हाला पूर्वजन्माचं स्मरण नसल्यामुळं मी इथं चिवड्यात बसलाय. धर्मशास्त्र आनंद कोटी ब्रह्मांड पहा, ब्रह्मांड पुराण वाचा, वेद वाचा, वेदांचा अभ्यास करा, तेव्हा तुम्ही पूर्णत्व येणार आहेत. जर हे पुढं पृथ्वी बुडणार असेल तर मी स्वतः पुढं वरा अवतार घेऊन पृथ्वी तारेन, नवीन सूर्यापाशी आणून ठेवीन. विश्वास ठेवा. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्कत्ता महाराज के जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.